लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तिकीट, फूड, ट्रॅव्हल, लॉकर, कॉस्ट्यूम आणि वॉटर पार्क राईड्स. ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत अम्युजमेंट पार्क राईड्स आणि ह्या ट्रिपचा टोटल खर्च किती झाला हे सुद्धा सांगते. आता वाजलेत 5 आणि आम्ही अम्युजमेंट पार्कला चाललोय. फ्री आहे, सिक्युरिटी चेक. 6 वाजता अम्युजमेंट पार्कमध्ये टोटल 30 राईड्स आहेत आणि 11:30 पासूनच अम्युजमेंट पार्क चालू होतं. आम्हाला खूप जास्त उशीर झालेला आहे. आत्ता 5 वाजून गेलेत आणि आम्ही आत्ताशी इथे आलोय. आमच्याकडे आहे फक्त 1.5 तास. पाहूयात 1.5 तासामध्ये आम्ही कोणकोणत्या राईड कव्हर करू शकतो. तिकडे खूप गर्दी आहे, इकडे खूप गर्दी आहे, इकडे थोडी गर्दी कमी आहे. गाईज इकडे थोडी गर्दी कमी आहे आणि आमचा पटकन नंबर येईल. 3च लाईन आहेत आणि राईड खूप मोठी आहे, भरपूर जागा आहे. तर फर्स्ट आम्ही इथे आलोय. फटाफट ही राईड करून आम्हाला दुसऱ्या राईडमध्ये पण जायचं आहे, त्यामुळे लवकर आमचा नंबर आला पाहिजे. गाईज आता आम्ही इकडे चाललोय बसायला. इथे ठेवली बॅग. सिंगल 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 सिंगल. हे कॉर्नर वाला. अरे हे काढायचं कसं? ए छोट कसं काढलं? अच्छा अच्छा अच्छा. हे असं असं लावायचंय आणि हे इथे सेफ्टी हे आहे. हे बघ इथे मधी खाली 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 इथे. हिंदी में बोलूंगा लेकिन बहुत सुंदर लगा. एक पल के लिए ऐसा लगा कि क्या कि 5.5 सब्सक्राइबर को लगे कि नहीं डरा होगा ये. शार हो गई शार. बहुत डर लगा. ऐसे ऐसे हिल रही थी ऐसे ऐसे. और नबी बहुत डर रही थी. नबी मेरे फटके 4 हो गए. चलो गाइस. तू म्हणजे तुमको कैसा लगा राइड? ये एक नंबर लगा. अभी जल्दी चलो. चलो अभी हम लोग उस राइड में जाने वाले हैं. बाप रे ह्याला खूप गर्दी आहे. लेट्स सी नंबर येतो का आमचा. गाईज ही राईड 3 वाजल्यापासूनच चालू झाली होती आणि 6:30चा ह्याचा टायमिंग आहे. पटकन आमचा नंबर यायला पाहिजे. तुमको कैसा लग रहा है? हमको सस्पेंस से डर ज़्यादा लग रहा है, खौफ भी आ रहा है. पता नहीं कैसे होगा. बीवी का खौफ ज्यादा है या इस राइड का खौफ ज्यादा है? बीवी का ज़्यादा है. बीवी के बिना फिर इससे तो तुम्हें कुछ नहीं होगा. ये तो फिर एकदम ये तो बस छोटा सा डोज है. छोटा सा डोज है लेकिन डर ज़्यादा है ना. बीवी छोटी सी लेकिन डर बड़ा है. ये बड़ा झूला है पर डर इतना सा. या इतना रुकना पड़ेगा तुम लोगों को. कर बनाना. ठीक आहे. ही शेवटची राईड आहे. बघूयात आमचा नंबर येतोय का. आणि 40च लोकांना घेतात.
आमचा नंबर आला पाहिजे भाई साहब, आमचा नंबर आला पाहिजे तेव्हा आमचा नंबर येतो. मेरे को ऐसा धगधग हो रहा है कि अपना नंबर आएगी कि नहीं आएगा. पुढचा नंबर नाही, ही लास्ट आहे बोलले ते. कधी बोलले? अनाउन्समेंट केली त्यांनी 6:30 बंद होणार आहे. हा मग 6:30 नहीं, फर्स्ट रो से किसी और की राइड देख लेंगे. और क्या देखते हैं आता है क्या अपना नंबर. संपले. 6:30 किती मिनिटं बाकी आहेत? 6:30 5 मिनिटं बाकी आहे. आता 40 लोक तर बसली आहेत. जायचं. डेंजर आहे, जवळून जरा जास्त डेंजर वाटतंय. मी उडी मारतो खाली बाबा. मी ये लोग तुम्ही बसा. अरे उधर से इतना खतरनाक नहीं लग रहा था, अभी बहुत खतरनाक लग रहा है ये सोबत. चलो वापस चले यार. वापस चले अपन तो. नहीं नहीं हम तो चली जाएंगे अभी. ये पास से सीधा दिख रहा है मेरे को. उसमें चलते हो रहे लोग. एग्जैक्ट 6:30 बजे अब हम अंदर जाने वाले हैं. फाइनली हमारी राइड आ रही है 6:30 बजे. हमको एग्जैक्ट टाइम पे मिला जिस टाइम पे राइड बंद हो रही है. यस. येणार आहे आपल्या सगळ्यांचे नंबर येणार आहे. नाही आला तरी पण ते बोललेत बाकीचे पहिले तर टाकणार घेणार आहे. अरे नाही ना गं? अरे बापरे, अजून पण नंबर नाही आला. अरे अरे अरे, इसमें भी हमारा नंबर नहीं आया है. माझ्या हातात थरथर कापायला लागलं. माझं हात मोबाइल फोन सब निकालना है. राइड में कुछ भी मोबाइल फोन बैग कैप गॉगल्स पिक्स जो भी लीगल आर्टिकल से आपको जिम्मेदारी पे कीजन बॉक्स पे निकाल के रखना है. नाही वरती पर्यंत आहे, तिथपर्यंत आहे का? दुपट्टा क्रॉस बांध देना है. किसी को भी हेल्थ रिलेटेड कोई इशू है, हार्ट कंडीशन, नेक पेन स्किप करना है. राइड करने के लिए 5 फीट चाहिए. जिनकी भी हाइट 5 फीट के नीचे उनको राइड स्किप करना है. मोबाइल फोन स्पीक्स कंपल्सरी राइड में कुछ भी अलाउड नहीं है. वो शायद मम्मी पापा दोनों ही है ना, इसलिए साथ में लाए खड़ा करने के लिए. असं पहने रे. हवा आहे. हा तेच ना, त्यांनी चष्मा काढायला सांगितलंय. पण ठीक आहे, तुला शायनिंग मारायला घालायचं तर घाल. जसा जसा आमचा नंबर जवळ येतोय तसं तसं विल्सन अजून घाबरतोय आणि मंजित आता त्याला आधार देतोय. तुला काहीच भीती नाही वाटत? भीती वाटते. नको राईड करायला. करायची. भाई साहब ओ हे कसलं राहतंय? पार हो जाओ. भाई ये ऊपर ले जाकर घुमाता है पूरी चक्री. कहते सब लोग एकदम से शांत हो गए थे भाई. एक्साइटमेंट खत्म हो गई उनकी. एक्साइटमेंट खत्म हो गया. वो इसमें ही खुश है कि हम लोग नीचे आ गए. अच्छा हुआ मैं बच गया, ऊपर से नीचे ही गिरने वाला था. ते वक्त विल्सन कहीं भागा तुम? मैं तो यहीं से घूम जाऊंगा. गाईज तुम्ही लोकांचे एक्सप्रेशन्स बघा, एवढे घाबरलेत ते बाबा. आम्हाला पण थोडी आता भीती वाटायला लागली आहे त्यांचे एक्सप्रेशन्स बघून. फैसले की गाड़ी. चला चला चला, काय फैसला दिसला. भाई बोलना अच्छा हवा में. चल चल चल, फास्ट फास्ट फास्ट. आता आमचा नंबर आहे. चप्पल उतार दे विजय. गाईज ही राईड खूप खतरनाक आहे म्हणून इथे लहान मुलं अलाउडच नाही आहेत. गाईज इथे लहान मुलं अलाउड नसताना हे दादा जबरदस्तीच त्यांच्या 2 मुलांना बसवा म्हणत होते. सिक्युरिटीवाले नाही म्हणत होते पण तरी हे त्यांच्याबरोबर वाद घालत होते. शेवटी त्यांना नाहीच बसून दिलं कारण त्यांची हाईट पण कमी होती.
अरे तुम लोग तो जिंदा बच गए। अरे 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 भैया कैसा लगा, कैसा एक नंबर, एक नंबर, जिंदगी के बेस्ट एक मिनट। मजा आली, मला तर मजा आली। जिंदा वापस आ गए। यस, इनसे पूछ लो कैसा लगा तुमको। ऐसा लगा कहीं लाल वाला खुल के नहीं गिर जाए, मुंह टॉप पे मैं पहुंचे। इसके बाद एक्सप्रेशन देखो इसके एक्सप्रेशन। मेरे तो दो एक्सप्रेशन ले रहे हैं, क्या बताऊं तुमको। मेरे दर्द हुआ, मैं अलग दर्द हुआ, फिर डर हुआ। माउंटेन दिख रहा था। सो गाइज आम्ही आता जस्ट ही राईड केली, एकदम खतरनाक होती, एकदम खतरनाक। जिवंतपणे जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर ही राईड एकदा नक्की ट्राय करा. गाईज 6:45 वाजलेले आहेत आणि जी लोक लाईनीत होती ना त्याच लोकांना आतमध्ये घेतलं आणि 6:30 नंतर आतमध्ये एंट्रीच मिळत नाही. मग आता आम्ही चाललो आहे चहा प्यायला. इतकं डोकं फनफन करताय ना आमचं, चहाची आम्हाला खूप जास्त गरज आहे. गाईज आम्ही इथे चहा घ्यायला आलो होतो, पण चहासाठी यांच्याकडे दूध संपलं आहे आणि इथं कॉफी पण मिळत नाही आहे, म्हणून आता आम्हाला इथे काहीच मिळणार नाही आहे. इकडे वॉटर फाउंटेन आहे आणि त्याच्याच मागे वॉशरूम आहे. 2 मिनिटं क्या थोडं सगळे राईड्स बंद झालेले आहेत. आता किती वाजलेले आहेत? टाइम सांग किती वाजलेत? 7:30 झालेत, 7:30. गाईज तिकडे सगळेजण डान्स करतात, आम्ही तिकडच्या एरियामध्ये चाललो आहे डान्स करायला. गाईज तुम्ही समोर गर्दी बघा, इतकी गर्दी आहे, असली गाणी लावली आणि असला खतरनाक माहोल आहे ना की तुम्हाला काय सांगू. आम्ही इतकं एन्जॉय केलं, इतका डान्स केला, बाप रे. इकडे पण स्टॉल बंद झालेला आहे आणि आम्हाला इथे पण चहा नाही मिळाला. आम्ही विचार केला होता डान्स करून झाल्यावर इथे आरामात चहा पिऊ, बट बॅड लक. जिथून आलो तिथूनच एक्झिट आहे. वाह यार गोलू.
गाईड जाताना इथे तुम्हाला हॉन्टेड हाऊस पण लागेल. 99 रुपीज तिकीट आहे आणि 7:30 वाजल्यापासून तुम्ही एंट्री करू शकता आतमध्ये. सकाळी इकडे पूर्ण गर्दी होती, पूर्ण. आता सगळं रिकामं आहे. इथं उभं राहायला जागा नव्हती सकाळी. अरे ते कुठे गेले? ते नाही आले बाळा. बेस्ट एक्सपिरियन्स. ये सकाळी हे पार्किंग पूर्ण भरलेलं होतं, पूर्ण. आणि आता पूर्ण रिकामं झालं. इकडे तिकडं पण फुल होतं, इकडे पण फुल होतं. विचार करा किती लोक असतील. तर मी माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सनी तुम्हाला काही गोष्टी शेअर करते. तुम्ही थोडं लवकरच जा, कारण आम्हाला जायला वाजले होते 12 आणि त्याच्यामुळे ऑलरेडी सगळीकडे लाईन लागलेली होती आणि सगळीकडे 1-1.5 तासाचं वेटिंग होतं. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच राईड्स मोठ्या करता आल्या नाही वॉटर पार्कच्या. तर तुम्ही लवकर जा, हे पहिलं. सेकंड, अम्युजमेंट पार्कला जाताना कम्फर्टेबल कपडे घाला. मोस्ट ऑफ तुम्ही प्रेफर करा की टी शर्ट आणि जीन्स किंवा स्कॉट किंवा शॉर्ट ह्यापैकी घालणं. वन पीस घालणं टाळा. ड्रेसेस घालणं टाळा, कारण की ओढणी वगैरे सांभाळावी लागते. कुर्ती जीन्स तुम्ही घालू शकता. कम्फर्टेबल कपडे घाला. थर्ड, वॉटर पार्क 3 नंतर करा आणि त्याच्या आधी अम्युजमेंट पार्क करा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ऍक्टिव्हिटीज मध्ये. जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल मोठ्या मोठ्या राईड्स पासून, तर अम्युजमेंट पार्क तुमच्यासाठी नाहीये. मग तुम्ही छोट्या छोट्या राईड्स करा. अम्युजमेंट पार्कच्या फक्त 2 राईड्स केल्या आम्ही, पण भाई साब इतका भारी एक्सपिरियन्स होता ना. एकदम थ्रिलिंग वाल्या राईड्स होत्या, जी आम्ही लास्टला केली. अक्षरशः हार्टबीट्स वाढले होते, इथपर्यंत हार्टबीट्स ऐकायला येत होते, इतकं धडधड धडधड होत होतं. पण शेवटी आम्ही ती केली आणि मजा पण खूप आली. नंतर काहीच वाटलं नाही. ट्यूजडे आणि थर्सडेला तिकीट कमी असतं, 899 तिकीट असतं, त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते आणि वीकेंडला पण गर्दी असते. तर तुम्ही वीकेंडला गेलात तर तुम्ही एक्सप्रेस तिकीट काढू शकता. 1080 काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. मग तुम्हाला लाईनीत नाही थांबायला लागणार, डायरेक्ट एंट्री मिळेल अम्युजमेंट पार्क मध्ये पण आणि वॉटर पार्क मध्ये पण. हे जास्त बेटर राहील. थोडा खर्च जास्त होईल पण तुमचे पैसे वसूल होतील. कारण आमच्या बरोबर झालं असं की आम्ही नॉर्मलच तिकीट काढलं होतं आणि गर्दी इतकी होती की 1-1, 1.5 तासाची वेटिंग होतीच सगळ्या ठिकाणी. इव्हन अम्युजमेंट पार्कला पण होती, वॉटर पार्कला पण होती. त्याच्यामुळे आम्हाला जास्त राईड 5 पण राईड आम्हाला एका ठिकाणच्या करता नाही आल्या. फक्त 2-2, 3-3च राईड केल्या. वॉटर पार्क मध्ये पण स्लायडिंगच्या 2 राईड्स केल्या आणि मोस्ट ऑफ द टाइम आम्ही वेव्ह पूल मध्ये घालवला आणि ते एक छोट्या मुलांचं होतं तिथे, बस दॅट्स इट. वॉटर पार्क मध्ये पण खूप साऱ्या राईड्स आहेत. 30 राईड्स तर आरामात तिकडे पण आहेत, पण आम्हाला त्या करता नाही आल्या. तर तुम्ही लवकर जाणं ट्राय करा. कम्फर्टेबल कपडे घाला आणि वॉटर पार्कच्या आधी अम्युजमेंट पार्कला व्हिजिट करा जर तुम्हाला ऍक्टिव्हिटीज आवडत असतील तर. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप भारी होता. भले कमी राईड्स मिळाल्या पण मजा केली आम्ही. जर विचार करा पूर्ण राईड्स करता आल्या असतात तर अजून किती मजा आली असती. नेक्स्ट इयर परत आम्ही जाणार आहोत आणि तेव्हा आम्ही पहिला अम्युजमेंट पार्क ट्राय करणार, नंतर वॉटर पार्क ट्राय करणार. तर गाईज आम्ही ग्रुपनी गेलो होतो आणि मी टोटल खर्च सांगते आमचा किती झाला. आम्हाला तिकिटालाच 9700 समथिंग काहीतरी गेले आणि आम्ही पर पर्सन 2000 रुपीज काढले होते. ट्रॅव्हल, फूड, तिकीट आणि फूड मध्ये येऊन जाऊन म्हणजे जातानाचा पण आम्ही जिथे नाश्ता केला, वॉटर पार्कचं फूड, घरी येताना पण आम्ही जेवण केलं, लॉकर घेतले होते आम्ही, गेम्स पण खेळल्या होत्या जिथे आम्ही 100-100 रुपये घालवले. तर ओव्हरऑल आमचे पर पर्सन पैसे गेले 2226 रुपये फक्त. आणि ह्याच्यामध्येच आम्ही सगळं मॅनेज केलंय. आमचं बजेट तर सुरुवातीला आम्ही 2000 पर पर्सन ठेवलं होतं, पण त्याच्यामध्ये फक्त 2226 रुपये वाढले आणि इट वॉज टोटल वर्थ इट. पैसा वसूल आहे आणि खूप मजा येते. आता जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही पावसाळ्यात पण जाऊ शकता. एकदम रिकामं मिळेल आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करता येईल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.